तर टीच्या उच्चाराची गंमत अशी आहे, जेव्हा पण टी नंतर आय ए येतो किंवा मग टी नंतर आय ओ येतो, तेव्हा ह्या टीचा उच्चार जो असतो तो श होतो. काय होतो? श. त्याचे एक्झाम्पल बघू आपण आता. इनिशियल. आता त्याचं एक्झाम्पलमध्ये घेतलं आपण इनिशियल, कारण टी नंतर इथे काय आला आहे? आय आणि ए, म्हणून मग याचा टीचा उच्चार काय झाला? श झाला. किंवा एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण पार्शियल. ओके. अजून एक एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण इसेन्शियल असं. आता टी नंतर जेव्हा आपण आय आणि ओ येतो तेव्हाही त्याचा उच्चार काय होतो? श होतो. फॉर एक्झाम्पल नेशन. ओके. स्टेशन. ओके. ॲक्शन. आय आणि ओ आला आहे, आय आणि ओ, म्हणून मग टीचा उच्चार काय झाला? श झाला. ओके. अजून तुम्हाला माहिती असतील तर खाली कमेंट डाऊन करा. थँक्यू.